हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी चॅप्टर शिकणार आहोत जो आहे ह्युमन न्यूट्रिशन. आणि आपल्या सिलेबसमधला हा चॅप्टर नंबर 14 आहे. तर बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. आपल्याला शिकायचं आहे की ह्युमनचा जो डाएट असतो त्या डाएटबद्दल आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे आपलं जे फूड आहे, आपलं जे अन्न आहे त्याच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आणखी काय शिकणार, तर आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, म्हणजे जेवण पचवायला जी आपल्याला जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे आपल्याकडे, त्या कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टमचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याला मराठीत डायजेस्टिव्ह सिस्टमला आपण पचन संस्था म्हणतो. तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा पचन संस्थेचा स्टडी करायचा आहे. त्याच्या ईच अँड एव्हरी पार्ट्स आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर या डायजेस्टिव्ह सिस्टमची रिलेटेड काही डिसीजेस पण होतात, काही रोग पण होतात, तर त्या रोगांचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे एकूण हा चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे आणि हा आपल्याशी खूप रिलेटेड चॅप्टर आहे. सगळ्यात रिलेटेड चॅप्टर आहे हा. कारण की आपण या सगळ्यांचा अभ्यास करणार म्हणजे काय करणार, आपण स्वतःचाच आपण अभ्यास करणार आहोत. आपण डायजेस्टिव्ह सिस्टमची स्टडी करणार आहोत, डायजेस्टिव्ह सिस्टमला समजून घेणार आहोत. म्हणजे आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा स्टडी करणार आहोत. आपण डिफरंट डिसीजेस, डिफरंट रोगांचा स्टडी करणार. म्हणजे काय की आपल्यामध्ये जे रोग होतात त्याचाच आपण स्टडी करणार आहोत. तर असा हा खूप आपल्याशी संबंधित, आपल्याशी डायरेक्टली रिलेशन असलेला हा आपण चॅप्टर शिकणार. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. खूप फोकसनी हा चॅप्टर तुम्ही अभ्यास करा याचा, आणि खूप सारे MCQ याच्यावरती सॉल्व करा. तर हा चॅप्टर स्टार्ट करायच्या अगोदर काही आपल्या प्रिव्हियस नॉलेजवरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ते काय क्वेश्चन आहेत तर ते बघू आपण. विचारलेलं आहे, कॅन यू रिकॉल. सगळ्यात आधीच क्वेश्चन विचारलेले आहेत की व्हॉट इज न्यूट्रिशन. फर्स्ट क्वेश्चन विचारला की न्यूट्रिशन म्हणजे काय. म्हणजे आपल्याला 8, 9, 10 वगैरे मध्ये झालं असेल तर त्या प्रिव्हियस नॉलेजवरतीच हे विचारलेलं आहे की व्हॉट इज न्यूट्रिशन. त्याचबरोबर आणखीन एक क्वेश्चन विचारलेला आहे, इन लिस्ट लाईफ प्रोसेसेस दॅट प्रोव्हाइड्स अस एनर्जी टू परफॉर्म डिफरंट ॲक्टिव्हिटीज. हा पण एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे जे क्वेश्चन विचारलेलं आहे याचे आपण आन्सर पुढच्या या पॅरेग्राफमध्ये शोधायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे. तर बघा आता न्यूट्रिशन सगळ्यात पहिले काय आहे तर न्यूट्रिशन म्हणजे काय ते समजून घेऊ. न्यूट्रिशनच्या डिफरंट डेफिनेशन दिलेले आहेत. तर आपल्या बुकमध्ये काय सांगितलेलं आहे न्यूट्रिशन बद्दल, तर बघा काय आहे, न्यूट्रिशन इज अ सम ऑफ द प्रोसेस बाय विच अन ऑर्गॅनिझम कन्झ्युम अँड युटिलाइज फूड. न्यूट्रिशन म्हणजे काय की न्यूट्रिशन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम फूड घेतो आणि त्याला युटिलाइज करतो, त्याला न्यूट्रिशन म्हणतात. पण आता सगळ्यात ऑथेंटिक डेफिनेशन आहे ती म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपल्याला माहित आहे ही एक पूर्ण आरोग्याशी रिलेटेड जी संस्था आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर तिची काय डेफिनेशन आहे तर ती डेफिनेशन आपल्या बुकमध्ये दिलेली आहे आणि मी ती बोर्डवर पण लिहिलेली आहे. तर काय म्हणते WHO न्यूट्रिशन बद्दल, काय आहे WHOचं म्हणणं. तर WHO काय म्हणते आपल्याला की न्यूट्रिशन म्हणजे काय. न्यूट्रिशन डिफाईन ॲज द इनटेक ऑफ फूड कन्सिडर्ड इन द रिलेशन टू दी बॉडीज डायटरी नीड. म्हणजे या सगळ्यांचं मिनिंग काय आहे. WHO काय म्हणते आपल्याला की न्यूट्रिशन म्हणजे काय. न्यूट्रिशन म्हणजे जी आपली डायटरी नीड आहे, आपली जी अन्नाची गरज आहे ते अन्न खाणे म्हणजे न्यूट्रिशन. सिंपल आहे. काय म्हणते WHO, ज्या अन्नाची आपल्याला आवश्यकता आहे, ज्या फूडची आपल्याला आवश्यकता आहे ते फूड घेणे, याला न्यूट्रिशन म्हटलेलं आहे. तर हे जे न्यूट्रिशन आहे हे न्यूट्रिशन आपल्याला काय कामात पडते, का बरं आपण फूड घेतो, का बरं आपण न्यूट्रिशन घेतो, कारण या न्यूट्रिशनमधून आपल्याला एनर्जी भेटत असते आणि त्याचबरोबर आपल्याला काही ऑर्गॅनिक मटेरियल किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पण आपल्याला भेटत असतात. पण आपण जे न्यूट्रिशन घेतो किंवा आपण जे फूड घेतो, लक्षात घ्या आपलं जे न्यूट्रिशन आहे म्हणजे जे आपलं फूड आहे, आपलं जे जेवण आहे ते फूड आपण का बरं घेतो, कारण की आपल्याला त्याच्यापासून एनर्जी भेटत असते. काय एनर्जी अँड ऑर्गॅनिक मटेरियल्स. आपल्या बॉडीला काय भेटत असते, जे आपण जेवण घेणार, आपण जे फूड घेणार. आपल्याला माहित आहे आपण जेवण कशासाठी करतो, आपण एनर्जीसाठी जेवण करत असतो. कारण आपल्याला बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. म्हणजे आपण जे काही दिवसभरात काम करतो त्या सगळ्यासाठी आपल्याला एनर्जी लागते आणि ती एनर्जी येते कुठून, तर ती एनर्जी फूडमधून येते. तर फूड आपल्याला एनर्जी देत असते. त्याचबरोबर आपल्याला फूडमधून ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स किंवा ऑर्गॅनिक मटेरियल भेटत असतात. मग त्याचा काय उपयोग होतो आपल्याला, तर त्याचा आपल्याला ग्रोथ आणि टिश्यू रिपेअरसाठी यूज होत असतो. बघा आपण जे फूड घेतो, आपण जे जेवण करतो त्याचा आपल्याला काय यूज होत असतो, तर त्या जेवणामधून आपल्याला एनर्जी वगैरे तर भेटते, ऑर्गॅनिक मटेरियल्स पण भेटतात आणि या सगळ्यांपासून आपली बॉडी काय करते, याचा ग्रोथ अँड टिश्यू रिपेअरमध्ये त्याचा यूज करते. टिश्यू
रिपेअर. तर अशा तऱ्हेनं जे आपण फूड घेणार त्याच्यापासून जी एनर्जी भेटणार आपल्याला ते आपली ती एनर्जी आणि ते ऑर्गॅनिक मटेरियल्स ते त्याचा यूज आपण ग्रोथसाठी करणार. कारण जी ऑर्गॅनिझमची ग्रोथ आहे ती चालूच असते आणि त्याच्यासाठी मग आणि एनर्जी लागते आपल्याला. तर ती एनर्जी आपल्याला फूडमधून भेटत असते. त्याचबरोबर टिश्यू रिपेअर किंवा आपल्याला माहीत आहे आपल्या बॉडीमध्ये रोजच्या रोज नवीन टिश्यू नवीन सेल्स फॉर्म होत असतात. जुन्या मरतात आणि त्याची जागा नवीन सेल घेतात. तर ह्या नवीन सेल तयार व्हायला नवीन टिश्यू तयार व्हायला आपल्याला एनर्जी लागेल ना. आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियल्स लागतील. तर मग हे ऑर्गॅनिक मटेरियल ही सगळी एनर्जी कुठून भेटेल तर फूडमधून भेटेल. अन्नामधून आपल्याला हे एनर्जी भेटेल. तर मग काय असं या अन्नामध्ये आपल्या या फूडमध्ये या डाएटमध्ये असं काय आहे की जे आपल्याला एनर्जी देते. याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रिएंट आहेत आपल्या अन्नामध्ये आपल्या जेवणामध्ये. कोणते न्यूट्रिएंट्स आहेत बघा आपल्या जेवणामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. तर मग काय काय न्यूट्रिएंट्स आहेत की जे आपल्याला एनर्जी देतात. तर आपण वन बाय वन समजून घेऊ की कार्बोहायड्रेट्स हे आपण ऐकलेलं आहे. कार्बोहायड्रेट्स त्याचबरोबर प्रोटीन्स आहे व्हिटॅमिन्स आहे मिनरल्स आहेत त्याचबरोबर फॅट आहे वॉटर आहे आणि फायबर्स लक्षात ठेवा. तर आपलं जे जेवण आहे आपलं जे फूड आहे किंवा आपण त्याला डाएट म्हणतो याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. कोणते न्यूट्रिएंट आहेत जे आपण रोजच्या रोज जेवण करतो त्याच्यामध्ये कोणते न्यूट्रिएंट आहेत तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट व्हिटॅमिन मिनरल वॉटर फायबर्स हे सगळे घटक असतात आपल्या जेवणामध्ये. किंवा जो एक हेल्दी ह्युमन आहे त्या हेल्दी ह्युमनच्या डाएटमध्ये जेवणामध्ये हे सगळं असायला पाहिजे. आणि ज्या डाएटमध्ये ज्या जेवणामध्ये हे सगळ्या गोष्टी असतात हे सगळे न्यूट्रिएंट असतात त्या डाएटला त्या जेवणाला त्या फूडला म्हणतात बॅलन्स डाएट. काय म्हणतात त्याला लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणतात त्याला. म्हणजे आपण मराठीत त्याला संतुलित आहार असं म्हणतो. काय म्हणतो संतुलित आहार. कारण एका हेल्दी जो माणूस आहे एक सर्वसामान्य काम करणारा जो माणूस आहे हेल्दी तंदुरुस्त त्याच्या जेवणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. आपल्या किंवा आपण समजा हेल्दी आहोत तर आपल्या जेवणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत. आणि ज्या जेवणामध्ये ज्या अन्नामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या जेवणाला संतुलित आहार म्हणतात. जर याच्यातली काही जरी अब्सेंट असलं आपल्या जेवणामध्ये याच्यातलं एक जरी अब्सेंट असलं एक जरी आपल्याला याच्यातली गोष्ट भेटत नसली तर मग आपल्याला वेगळे रोग होऊ शकतात. आपण कमजोर होणार. आपण पाहिजे त्या स्टॅमिनानं काम करू शकणार नाही. लक्षात आलं ना. तर आपण तंदुरुस्त राहिलो पाहिजे. आपल्याला वेगवेगळ्या रोगापासून आपण दूर राहिलो पाहिजे. त्याच्यासाठी आपलं जेवण खूप महत्त्वाचं आहे. आपण नेहमी ऐकतो की आपला आहार चांगला असला पाहिजे आपलं जेवण चांगलं असलं पाहिजे जेवण वेळेवर केलं पाहिजे. कारण त्या जेवणामध्ये आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट भेटत असतात. तर हे न्यूट्रिएंट आपल्याला एनर्जी द्यायचं काम करत असतात. आपल्याला हेल्दी ठेवायचं काम करत असतात. तर आपल्या जेवणामध्ये हे न्यूट्रिएंट असणं आवश्यक आहे. आणि ज्या जेवणामध्ये हे सगळे न्यूट्रिएंट असतात त्याला बॅलन्स डाएट असतं म्हटलं जातं. तर लक्षात आलं. आपण जे जेवण करतो त्या जेवणामध्ये ते जेवण आपल्याला एनर्जी देते. तर हे एनर्जी येते कुठून ते हे एनर्जी या न्यूट्रिएंट पासून येत असते. तर इथपर्यंत आपण आता हे डिस्कशन केलेलं आहे. तर आणखीन याच्यामध्ये पुढे समजून घेऊ की आणखी काय सांगितलं आहे न्यूट्रिशनबद्दल. तर न्यूट्रिशनमध्ये सांगितलेलं आहे की न्यूट्रिशन ही अशी प्रोसेस आहे की त्या न्यूट्रिशन प्रोसेसमध्ये काय काय इन्व्हॉल्व होते. तर त्या न्यूट्रिशनमध्ये इन्व्हॉल्व होते फूड इंजेस्ट करणे फूडला डायजेस्ट करणे फूडला ॲब्झॉर्ब करणे त्याचबरोबर त्याचं ॲसिमिलेशन करणे आणि राहिलेलं फूड बाहेर फेकणे. या ह्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत ह्या न्यूट्रिशनमध्ये येतात. तर पहा मी एकदा बोर्डवर लिहितो तसं तुम्हाला समजणार नाही. तर न्यूट्रिशन म्हणजे काय. न्यूट्रिशन ही अशी प्रोसेस आहे बघा. न्यूट्रिशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व होते. त्याच्यामध्ये इंजेक्शन ऑफ फूड लक्षात ठेवा. इंजेक्शन जे आपण अन्न खाणार त्याला इंजेक्शन म्हणतात. त्यानंतर मग ते अन्न खाल्ल्यानंतर ते पचेल आपल्याला ते डायजेस्ट व्हायला लागेल. मग डायजेशन इंजेक्शन डायजेशन आणि मग पचलेलं अन्न जे आहे ते ॲब्झॉर्ब झालं पाहिजे ते ब्लडमध्ये गेलं पाहिजे. मग नंतर एक प्रोसेस येते ॲब्झॉर्प्शन राईट. त्याचबरोबर मग ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते जे अन्न आहे ते जे न्यूट्रिएंट आहे ते आपल्या प्रत्येक सेलपर्यंत गेले पाहिजेत है ना.
आपल्या ईच अँड एव्हरी सेलला अन्नाची आवश्यकता आहे, आपल्या ईच अँड एव्हरी सेलला ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. आपण जे जेवण करतो हे जे आपल्या जेवणामध्ये हे जे सगळं आहे, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, हे आपल्या प्रत्येक सेलपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि आपल्या सेलपर्यंत जेव्हा हे सगळं पोहोचते त्या प्रोसेसला ॲसिमिलेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? ॲसिमिलेशन. त्याला म्हणतात ॲसिमिलेशन. आणि मग जे राहिलेलं अन्न आहे, जे राहिलेलं जे फूड आहे, न पचलेलं जे जेवण आहे, जे आपण फेकून देतो रोजच्या रोज बाहेर आपल्या बॉडीच्या, त्याला इजेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? इजेशन. तर ह्या सगळ्या प्रोसेसेस कशामध्ये येतात? या सगळ्या याला न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, न्यूट्रिशनमध्ये काय काय प्रोसेस येतात? तर न्यूट्रिशनमध्ये इंजेक्शन येते, फूड आतमध्ये घेणे, त्याचबरोबर डायजेशन, फूडला डायजेस्ट करणे, ॲब्झॉर्प्शन, ते जे डायजेस्ट केलेलं जे फूड आहे ते ब्लडमध्ये जाणे, त्याला ॲब्झॉर्प्शन म्हणतात. आणि ब्लडमध्ये गेलेलं जे फूड आहे ते टिश्यूपर्यंत पोहोचणे, सेलपर्यंत पोहोचणे, त्याला ॲसिमिलेशन म्हणतात. आणि मग राहिलेलं जेवण बाहेर फेकून देणे, त्याला म्हणतात इजेशन. तर या सगळ्या ज्या प्रोसेस आहे त्या न्यूट्रिशनमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. तर न्यूट्रिशन अशी एक ब्रॉड टर्म आहे, या सगळ्या गोष्टी त्या न्यूट्रिशनमध्ये इन्क्लुडेड असतात. तर आपण बरंचसं आता या न्यूट्रिशनबद्दल शिकलो. त्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण समजून घेऊ डायजेशनबद्दल. डायजेशन म्हणजे काय तर ते समजून घेणार आहोत आपण. बघा, तर बघा, आपण न्यूट्रिशन म्हणजे काय ते समजून घेतलं. आता आपण डायजेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. तर डायजेशनची आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. तर ती डायजेशनची डेफिनेशन मी बोर्डवर लिहिलेली आहे. तर ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, बऱ्याचदा हे एक्झाममध्ये विचारलं जाते. तर काय आहे डायजेशन म्हणजे काय? तर आपण सहज त्याला काय म्हणतो, आपल्या साध्या भाषेमध्ये पचन म्हणतो. तर ते पचन म्हणजे काय आहे? जेव्हा आपण कोणतंही जेवण अन्न खातो, आपण जेव्हा कोणतंही फूड घेतो तेव्हा आपण म्हणतो की ते जेवण पचलं पाहिजे. तर ते पचन म्हणजे काय? ॲक्च्युअलीमध्ये काय आहे ही प्रोसेस? पचन म्हणजे, डायजेशन म्हणजे काय आहे? तर डायजेशन म्हणजे सांगितलेलं आहे की काय आहे डायजेशन? द प्रोसेस बाय विच द कॉम्प्लेक्स, नॉन डिफ्युजेबल अँड नॉन ॲब्झॉर्बेबल फूड सबस्टन्सेस. तर जे आपले फूड आहे ते कसं आहे? ते आपलं फूड आपण जे घेतो अन्न, जो आपला अन्नाचा घास आहे तो कसा आहे? आपलं अन्न कसं आहे? ते कॉम्प्लेक्स आहे. त्याचबरोबर नॉन डिफ्युजेबल आहे आणि नॉन ॲब्झॉर्बेबल आहे. आपलं जे जेवण आहे, आपलं जे फूड आहे ते अशा प्रकारचं आहे. तर डायजेशनमध्ये काय केलं जाते त्याला की आर कन्व्हर्टेड इनटू, त्या सगळ्या ज्या कॉम्प्लेक्स सबस्टन्सला, नॉन डिफ्युजेबल सबस्टन्सला, नॉन ॲब्झॉर्बेबल सबस्टन्सला कशामध्ये कन्वर्ट केल्या जाते? कन्वर्ट इनटू सिम्पल, डिफ्युजेबल अँड ॲसिमिलेटरी सबस्टन्सेस. यालाच डायजेशन म्हणतात. कारण आपण जे अन्न घेतो, पहा, आपलं अन्न जे आहे, आपलं जे फूड आहे ते फूड कितीही न्यूट्रिटियस असो, कितीही पौष्टिक असो, आपल्या जेवणामध्ये कितीही कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन काही असू द्या, तुम्ही कितीही तूप खा, तुम्ही कितीही सुकामेवा घ्या, कितीही काजू बदाम घ्या, पण ते डायरेक्टली आपल्याला पचत नाही. त्याचं डायरेक्टली आपली बॉडी डायजेशन करू शकत नाही. त्याच्यापासून आपण डायरेक्ट एनर्जी घेऊ शकत नाही. तर त्या सगळ्याला आपल्याला काय करावं लागते? आधी डायजेस्ट करावं लागते. कारण कितीही चांगलं फूड घेतलं तर आपली बॉडी त्याच्यापासून डायरेक्ट एनर्जी घेऊ शकत नाही. कारण फूड आपण कशासाठी घेतो? एनर्जीसाठी. तर कितीही चांगलं फूड घ्या, डायरेक्ट एनर्जी देऊ शकत नाही. आपली बॉडी त्याला पहिले डायजेस्ट करते आणि मग नंतर आपल्याला त्याच्यापासून एनर्जी भेटत असते. तर डायजेशन म्हणजे काय? की जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिम्पल करणे. पहा, काय झालं डायजेशन म्हणजे? डायजेशनमध्ये काय झालं तर बघा, जे कॉम्प्लेक्स फूड होतं, डायजेशनमध्ये काय झालं सांगितलेलं आहे बघा. कॉम्प्लेक्स फूडला काय केलं? सिम्पल केलं. त्याचबरोबर जे नॉन डिफ्युजेबल सबस्टन्स असतील त्याला कशामध्ये कन्वर्ट केलं? डिफ्युजेबलमध्ये. जे नॉन डिफ्युजेबल होते, जे नॉन डिफ्युजेबल होते ते डिफ्युजेबल झाले. ते डिफ्युजेबल झाले. त्याचबरोबर जे सबस्टन्स नॉन ॲब्झॉर्बेबल होते ते ॲब्झॉर्बेबल झाले. नॉन ॲब्झॉर्बेबल, जे नॉन ॲब्झॉर्बेबल होते ते ॲब्झॉर्बेबल झाले किंवा ॲसिमिलेबल झाले. नॉन ॲब्झॉर्बेबल किंवा आपण त्याला म्हणू कशामध्ये कन्वर्ट झाले? ॲब्झॉर्बेबलमध्ये. ॲब्झॉर्बेबल और ॲसिमिलेबल. ॲसिमिलेबल. तर यालाच डायजेशन म्हणतात.
पहा हेच डायजेशन आहे. डायजेशन किंवा पचन म्हणजे काय, की काय करतो आपण डायजेशनमध्ये. डायजेशनमध्ये जे मी आधीच तुम्हाला सांगितलं आपलं फूड कसं आहे, आपलं फूड कॉम्प्लेक्स आहे, ते सिंपल फॉर्ममध्ये कन्वर्ट केल्या जाते. डायजेशनमध्ये काय केलं जातं, जेव्हा आपण जेवण करतो, आपण जेव्हा अन्न बारीक चावतो, आपल्या पोटामध्ये जाते, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जाते, तेव्हा आपली डायजेस्टिव्ह सिस्टम काय करते, त्या जेवणाला पचवते. काय करते त्या जेवणासोबत, तर आपलं जे जेवण आहे ते आधी कॉम्प्लेक्स होतं, ते कॉम्प्लेक्स होतं, ते कठीण होतं. आपल्या डायजेशनमध्ये काय झालं, ते सिंपल झालं. डायजेशन म्हणजे काय, तर सिंपल झालं. जे आपलं फूड नॉन डिफ्युजेबल होतं ते डिफ्युजेबल झालं. जे आपलं फूड नॉन ॲब्झॉर्बेबल होतं ते आता ॲब्झॉर्बेबल झालं किंवा ॲसिमिलेबल झालं. तर यालाच म्हणतात डायजेशन. म्हणजे डायजेशन म्हणजे काय, एकंदरीत आपल्याला समजलं की डायजेशन म्हणजे काय, जे कठीण फूड आहे, जे कॉम्प्लेक्स फूड आहे ते सिंपल करणे है ना. जे फूड डायजेस्ट होत नाही त्याला डायजेस्ट करणे, जे फूड ॲब्झॉर्ब होत नाही त्याला ॲब्झॉर्ब करणे, या सगळ्या प्रोसेसला म्हणतात डायजेशन है ना. तर हीच सिंपल प्रोसेस आहे, ही सिंपल डेफिनेशन आहे. तर लक्षात ठेवा, व्यवस्थित वाचा तुम्ही आणि ते एक दोनदा न पाहता तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचा प्रयत्न करा. ते ही जी आहे डेफिनेशन ही. तर आता बघा, आता आपण चर्चा केली की डायजेशन म्हणजे काय. डायजेशनची डेफिनेशन आपण बघितली. तर बघा की कोणतंही फूड, मी तुम्हाला आताच सांगितलं की कोणतंही फूड घ्या ते आपल्या डायरेक्ट कामाचं नाही, आपल्याला त्याच्यापासून एनर्जी भेटत नाही. त्या फूडला पहिले डायजेस्ट करावंच लागते, तेव्हाच मग आपली बॉडी त्या डायजेस्ट झालेल्या फूडपासून एनर्जी घेऊ शकते. तशी आपल्याला एनर्जी त्या डायरेक्ट फूडपासून घेता येत नाही. मग जगातला असा एकही पदार्थ नाही की जो आपल्याला डायरेक्ट एनर्जी देईल, पहिले त्याला पचवावंच लागते. आता आपण फॉर एक्झाम्पल बघा की आपण जे दूध म्हणतो ते किती पौष्टिक आहे बघा. दूध खूप पौष्टिक असते, त्याच्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट असतात. म्हणजे नुसतं दूध पिऊनही माणूस जगू शकतो. म्हणजे पाणी न पिता, एक अन्नाचा घास न खाता आपण महिने सालोसाल या दूध पिऊन जगू शकतो. कारण तुम्ही लहान बाळं पाहता ते नुसतं दूधच पितात, ते काय जेवण करतात का, नाही, पण तरी ते जगतात. म्हणजे दूध एवढं पौष्टिक आहे, पण तरी ते दूध जे आहे ते डायरेक्ट आपण आपल्या बॉडीमध्ये लावू शकत नाही. जसं सलाईनमध्ये ते दूध, सलाईनमधून आपण ते दूध लावू शकत नाही, किती पौष्टिक असो. कारण की ते या सगळ्या कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये आहे. त्या दुधाला पचवणे आवश्यक आहे पहिले. कितीही पौष्टिक असो ते दूध, ते आपल्या कामाचं नाही. त्या दुधाचं पहिले पचन होणे आवश्यक आहे, तरच ते दूध आपल्या कामाचं आहे, तरच त्या दुधापासून आपण एनर्जी घेऊ शकतो. तर लक्षात आलं ना तुम्हाला डायजेशनचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर असे ही डायजेशन करायला आता आपल्याला समजलं की डायजेशन करणं आवश्यक आहे. कितीही चांगलं फूड घ्या, त्याला डायजेस्ट करणं आवश्यक आहे. आणि ते फूड डायजेस्ट करायला देवाने आपल्या माणसांमध्ये एक डायजेस्टिव्ह सिस्टम दिलेली आहे. खूप चांगली अशी आपली डायजेस्टिव्ह सिस्टम दिलेली आहे. तर त्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या काही सेशन्समध्ये स्टडी करायचं आहे. तर ती काय डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ते आपण समजून घेऊ पहिले. तर बघा, आपल्याला ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टमचा स्टडी करायचा आहे. तर याची एक डायग्राम दिलेली आहे आपल्या बुकमध्ये आणि त्याला लेबलिंग करायला सांगितलेलं आहे. लेबल दी डायग्राम. तर ही डायग्राम तुम्ही एकदा ड्रॉ करून बघा. हे झालेलं आहे आपलं ॲक्च्युली 8-9 वगैरेमध्ये झालेलं आहे. तर परत ती जशीची तशी डायग्राम आहे आणि ही डायग्राम ड्रॉ करा आणि तुम्हाला लेबलिंग करता येते का बघा, कोणत्या ऑर्गनला काय नाव आहे ते बघा. तर ते आपण ते आधी समजून तर घेऊच, पण तुम्ही तुमच्या याने तुम्हाला जे आठवत असेल ती ही डायग्राम एक्झॅक्टली काढून बघा आणि त्याला लेबलिंग करा. तर आपल्याला स्टडी करायचा आहे आता डायजेस्टिव्ह सिस्टमचा, ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टमचा. म्हणजे आपल्यामध्ये जी डायजेस्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर ही ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे आपल्या बॉडीमधली, ही 2 पार्टपासून बनलेली आहे, ज्याला आपण पचनसंस्था म्हणतो मराठीमध्ये. ती 2 पार्टपासून बनलेली आहे. त्याचा एक पार्ट आहे एलिमेंटरी कॅनाल, त्याला म्हणतात एलिमेंटरी कॅनाल किंवा आपण मराठीत त्याला अन्ननलिका म्हणतो. आणि दुसरा पार्ट जो आहे या डायजेस्टिव्ह सिस्टमचा, त्याच्यामध्ये येतात डायजेस्टिव्ह ग्लँड्स किंवा ॲसेसरी ग्लँड्स पण म्हणतात त्यांना. तर असं ही जी आपली ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती या 2 पार्टपासून बनलेली आहे. एलिमेंटरी कॅनाल किंवा याला म्हणतात अन्ननलिका आणि त्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स, त्याला पाचन ग्रंथी म्हणतात, मराठीमध्ये पाचक ग्रंथी म्हणतात. ठीक आहे. तर आता ही जी अन्ननलिका आहे ही खूप मोठी, नावातच आहे की अन्ननलिका, एक मोठ्या नळासारखी आहे, एक ट्यूबसारखी आहे, राईट. आणि ही मोठी ट्यूब आहे, जवळपास 8 ते 10 मीटर एवढी लांबीची ही ट्यूब आहे आपली अन्ननलिका, एलिमेंटरी कॅनाल. आणि ही एलिमेंटरी कॅनाल स्टार्ट होते आपल्या माउथपासून आणि एंड होते ते म्हणजे ॲनसपर्यंत. तर लार्ज इंटेस्टाईनचा लास्ट पार्ट जो आहे त्याला म्हणतात ॲनस. तर
बघा, आपली एलिमेंटरी कॅनाल, अन्न नलिका जी स्टार्ट होते, खूप मोठी ट्यूब आहे ही एक अन्न नलिका, कारण जेवण पचवायला आपल्याला खूप मोठी अशी अन्न नलिका लागते. आणि ती अन्न नलिका जी आहे ती बनलेली आहे कोणत्या कोणत्या ऑर्गनपासून? माउथ, त्याची स्टार्टिंग होते माउथ. त्यानंतर ही अशी ट्यूब इसोफेगस, आपण जेव्हा डायग्राम काढू तेव्हा समजून घेऊ. इसोफेगस, त्यानंतर आहे स्टमक, त्यानंतर आहे स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, आणि सगळ्यात शेवटचा पार्ट लार्ज इंटेस्टाईनचा ॲनस. तर अशा तऱ्हेनं आपली बनली आहे एलिमेंटरी कॅनाल. तर एलिमेंटरी कॅनालला तर अशा तऱ्हेनं या एलिमेंटरी कॅनालमधून आपलं जेवण पचत असते. तर एलिमेंटरी ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टमचा जो दुसरा पार्ट आहे तो आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स. जेवण पचवायला आपल्याला काही ग्लँड्स लागतात. तर त्या ग्लँड्स कोणत्या कोणत्या आहेत? तर आपल्या माउथमध्ये प्रेझेंट असलेले सलायवरी ग्लँड्स, त्याचबरोबर लिव्हर आहे आणि पँक्रियाज आहे. तर याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर हे आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स, ह्या जेवण पचवायला आपल्याला मदत करतात. तर आपण वन बाय वन करून या सगळ्याचा स्टडी करू. सगळ्यात पहिले आपण एलिमेंटरी कॅनालचा स्टडी करू, म्हणजे या सगळ्या ऑर्गनचा स्टडी करू, अँड देन आपण डायजेस्टिव्ह ग्लँडचा स्टडी करणार. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू ते म्हणजे एलिमेंटरी कॅनाल.